सगळे बसा खाली. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी. हर 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 हर. भारत माता की. भारत माता की. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. सगळ्या मराठी बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा. अरे तुमचाच विजय तुम्ही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इथं एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे. मी येत होतो तिथे रस्ता पूर्णपणे सगळा आपला मराठी शिकणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालक मालकांची गर्दी होती. आणि इथं मराठीवर सक्ती करणारी नाही तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आहे. मराठी भाषा आवडते नाही? आवडते ना? कशी आहे मराठी? चांगली आहे ना? अरे मग तुम्ही तर शिकले आता सगळं. आणि प्रकाश सुर्वे यांना धन्यवाद देतो की एवढ्या सगळ्या लोकांना मराठी बोली भाषा शिकवण्याचं काम प्रकाश सुर्वे आमदार यांनी केलं. तर हुशार आहे तो. आणि आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन करतो. कारण एवढं कठीण काम त्यांनी सोपं करून टाकलं. कारण तुम्ही सहकार्य केलं, सहयोग केला आणि मराठी भाषेवर तुम्ही प्रेम केलं आणि म्हणून मराठी संवादाची भाषा तुम्ही शिकले. प्रेम करा मराठीवर, भक्ती करा मराठीवर. मराठी भाषा तोडणारी नाही, मराठी भाषा जोडणारी आहे. जोडणारी. आणि म्हणून बघा हजारो लोक या मराठी भाषेबरोबर जोडले गेले. आणि त्यामुळे तुमची जन्मभूमी समजा कुणाची उत्तर प्रदेश असेल, कुणाची बिहार असेल, कुणाची आणखी कुठे असेल, परंतु कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आणि म्हणून कर्मभूमीवर मराठी भाषेवर तुम्ही प्रेम केलं, त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आता कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? बरं वाटतंय? बरं आहे ना?
बघा ते चॅनलवाल्यांना पण मी सांगतो, बघा कसे मराठी बोलतायत, जरा चॅनल कॅमेरे तुमचे त्यांच्याकडे फिरवा, हेही दाखवा की मराठी किती प्रेमाने बोलतायत, किती आवडीने बोलतायत, हेही तुमच्या चॅनलमध्ये येऊ द्या. आणि आपल्याला काय बोलायचंय, फक्त जो आपल्या रिक्षा टॅक्सीमध्ये बसलेला जो पॅसेंजर आहे त्याच्याशीच बोलायचंय ना. कुठे जायचंय, सोपं आहे ना, कुठे उतरायचं आहे. आणि मगाशी प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं की वयोवृद्ध असेल, सिनियर सिटीजन असेल, ज्येष्ठ असेल, तर त्याला उतरताना म्हणायचं हळू उतरा. एवढं बोलू शकता ना, हळू उतरा. एकदम प्रेम असं जबरदस्त घट्ट होऊन जाईल तुमचं. आणि डावीकडे जायचं असेल, उजवीकडे जायचं असेल, त्यामुळे ही सोपी भाषा आहे. आणि आपल्याला काय जास्ती काय कुठं जाऊन परीक्षा वगैरे द्यायची नाही. ही बोली भाषा जी आहे ना, बोली भाषा सोपी आहे. आणि म्हणून मराठी जे पॅसेंजर रिक्षात बसतात त्यांनी देखील तुमच्याशी मराठी बोललं पाहिजे, बरोबर ना. तर आणखी ही भाषा अधिक मजबूत, अधिक प्रचार आणि प्रसार होईल. मी आपल्याला एवढंच सांगतो, आता मी देखील काही काळ सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली, याचा मला अभिमान आहे. ही सेवा आहे. ही सेवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. पण जे काय आपण व्यवसाय करू, जो काय आपण ज्या ज्या व्यवसायामध्ये आपण राहू तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे ना. इमानदारीमध्ये आपण ते काम केलं पाहिजे. आणि म्हणून कितीतरी बघा, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, मालक यांच्या रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये कधी कधी पॅसेंजरचे पैसे राहतात, कधी कधी सोन्याचे दागिने राहतात. तो रिक्षा चालक, मालक, तो टॅक्सी चालक पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो, बघा हे माझ्या रिक्षामध्ये राहिलंय सामान पॅसेंजरचं. आणि त्या रिक्षा, टॅक्सी चालक, मालक जो कोणी असेल त्याचं समाजामध्ये नाव होतं ना, मोठं नाव. एक आदर्श रिक्षा चालक, आदर्श टॅक्सी चालक. ही प्रामाणिक भूमिका आपण अनेक लोक ठेवता. आम्ही बघतो, वर्तमानपत्रात वाचतो, टीव्हीत पाहतो, अमुक ठिकाणी अशी घटना घडली आणि एका फॅमिलीचं लग्न ठरलं होतं आणि ते सगळे लग्नाचे दागिने त्या रिक्षामध्ये राहिले. पण त्या रिक्षा चालक जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला गेला आणि त्या फॅमिलीला सगळे दागिने परत मिळाले. त्यांचं लग्न झालं, त्यांचा पूर्ण कार्यक्रम झाला, म्हणजे समारंभ झाला. आणि म्हणून असे लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, प्रामाणिकपणे आपलं काम आपण केलं पाहिजे. आणि तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करण्याचं प्रामाणिक काम केलं, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. आज बाकी आता कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय? आणि उलट तुमचा धंदा व्यापार जो आहे हे असं मराठीचं भाषा बोलल्यामुळे, मराठी संवाद साधल्यामुळे वाढणार आहे. वाढलं ना?
लोकांना बरं वाटतंय ना आता? पॅसेंजरला पण बरं वाटतंय, तुम्हालाही बरं वाटतंय. आणि एक जे काय आपले जे संबंध आहे, हे संबंध जे आहेत हे संबंध अधिक मजबूत होतील. प्रकाश सुर्वे तर तुमच्या आहेतच. प्रकाश सुर्वे सगळ्या कामामध्ये पुढे असतो. गणपती आहे, गोविंद आहे, सगळ्या येतात. आणि आज सगळे व्यासपीठावरचे आमचे सर्व मान्यवर, सचिन आहे, सगळे आमदार, खासदार, सगळे पदाधिकारी, या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की जो आपल्या मुंबईमध्ये राहतो, मुंबईकर, आणि तो मराठी भाषेवर प्रेम करतो, तो आपला नातेवाईक, आपला रिश्ते, आपला सगळे संबंधी, आपला मित्र आपण असं मानलं पाहिजे. बरोबर आहे ना? आणि तुम्ही सगळे मुंबईकर आहात, सगळे मुंबईकर आहे ना, मुंबईकर. आता मुंबईकर कसं तुम्हाला वाटतंय? आहे बरोबर. कोकण मराठी साहित्य परिषदेचे लोक इथं आहेत, त्यांचंही अभिनंदन करतो. मराठी शिकवायला त्यांनी खूप मेहनत घेतली. मधु मंगेश कर्णिक सारखे आपले 96 वर्ष वयाचे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी देखील तुम्हाला शिकवण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला. ज्यांनी मराठी भाषा शिकवायला तुम्हाला मदत केली, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला एक सांगतो की मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी आणि आम्ही, अजितदादाही होते, आम्ही मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा दिला, अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि मी आपल्याला सांगतो, या देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना मान्यता पण दिली. गोमातेला राज्यमातेचा दर्जा आपल्या राज्याने दिला. गोमातेला राज्यमाता. आणि मग असे अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतले. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील धन्यवाद देतो. त्यांनी सगळ्या लोकांना, मराठी शिकवणाऱ्या सर्व साहित्यिक असतील, भाषेतले तज्ज्ञ असतील, मराठी भाषेवर प्रेम करणारे असतील, प्राचार्य असतील, शिक्षक असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन ही मराठी भाषा तुम्हाला शिकवण्याचं काम केलं. आणि तुम्ही मराठी भाषा शिकलेत, त्याबद्दल प्रताप सरनाईक यांनाही मी पुन्हा धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आणि मगाशी प्रकाश सुर्वे म्हणाले की आणखी काही लोक, आपले 3 लाख लोक, 3 लाख मराठी भाषा शिकणारे तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात. 3 लाख लोक पहिल्या टप्प्यात मराठी शिकले. 1,60,000. आणि याचा आनंद, याचा अभिमान आहे. आणि म्हणून हा अभिमान तुम्ही बाळगा. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आपली संस्कृती, परंपरा आपण पुढे न्यायची आहे. पुढे न्यायची आहे ना. आता पहिला सण कुठला आहे? गोविंद
आता गोविंदा उत्सव येतोय, तो देखील मोठ्या धूमधामपणे आपण साजरा करायचा आहे. नंतर गणपती बाप्पा, गणपती बाप्पा काय सगळे तयार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आता बरं वाटतंय ना तुम्हाला? बरं वाटतंय ना? आपले जे साथीदार आहेत त्यांनाही सांगा, आम्ही जसं शिकलो तसे तुम्ही शिका. ही मराठी भाषा वाढवा, मराठी भाषा प्रगल्भ करा. आणि याच्यामध्ये काही लोक, आता बघा तुम्ही हजारो लोक आहात, पण काही लोक 2-4 लोक सगळ्या समाजामध्ये असतात. काही ना काही तिथं चांगलं चाललंय, तिथं काहीतरी वाकडं करायचं, पण त्याला बळी पडायचं नाही. बरोबर? आपण आपलं काम प्रामाणिकपणे करा आणि आपण सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी या मुंबईचा विकास करायचा ना आपल्याला. मुंबई रोजीरोटी देणारी मुंबई आहे, ही मुंबई आपली आहे. आणि म्हणून या मुंबईवर प्रेम करा, मराठी भाषेवर प्रेम करा आणि सगळ्यांनी एकत्र काम करा. एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद. जय हिंद. अरे बोलले लगे जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. साहेब थांबायचे, सर्टिफिकेट वाटायचे. सर्टिफिकेट आपल्या शुभ असते, काही प्रातिनिधिक द्यायचे. पोडियम बाजूला घ्या प्लीज. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय, रिक्षा चालक सर्टिफिकेट वाटप करतायत. साहेब स्वतःच्या शुभ हस्ते, परिवहन मंत्री उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते. श्यामबली यादव, श्यामबली यादव आले का? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे